सारांश आहे. गोपिका गाराणे सांगतात का गाराणे मुळीच देखे बिन कान्हा ये मन नहीं माना, देखे बिन कान्हा ये मन नहीं माना, इन गोपियों का ताना उल्हाना तो एक बहाना है. गोपिकांची गाराणे निमित्त आहेत माय बाप. खरं कारण तर भगवंताला बघायचं आहे म्हणून गोपिका गाराण्याचं निमित्त करतात, यशोदेच्या दारामध्ये येतात आणि भगवंताचं स्वरूप निहाळतात. किती सुंदर आहे तो. पाहिले या वेदलावी वैसे जीवे जडोनी, म्हणून त्यांनी काय चोरलंय? चित्त चोरीले नंदाच्या नंदाने, तुका म्हणे ने गरुड ध्वजे, लूट करले गया दिल जिगर सावरा जादू. भगवान लीला करत असताना गोपिका गाराणे सांगतात. यशोदा माता विचार करते, अरे हे सर्व गोपिका गाराणे सांगतात. यशोदा माता म्हणते का ग माझं एकटं खोडकर आहे, तुमचे नाही. भगवान विचार करतात अख्खं गाव माझ्या विरोधात, पण मम्मी मात्र नाही विरोधात. भगवान लीला करतात. भगवान म्हणतात मैया मैया बको एक बता दे मैया, तो गैयम को दूध प्रिय है या अपना पूत प्रिय है? यशोदा माता म्हणते दारी के कुछ शर्म नहीं आवे? अरे लाला मुको गैयम को दूध नहीं, लाला मुको तो मेरो प्रिय पूत प्रिय है, मेरो लाल प्रिय है. ब्रिज भाषेमध्ये लहान मुलाला लल्ला म्हणतात, होय लाला. आणि छोट्या मुलीला लाली. ही प्रेमाची भाषा आहे. जसं आपण बाळ्यान बाळू काय बाळ्यान बाळी, काही काही लोक म्हणतात पिल्लू. आता लग्न झालेले ठोमे म्हणतात बायकोला पिल्लू. पिल्लू राजेंद्र भाऊ, पिल्लू कुत्र्याच्या पिल्याला म्हणतात. पिल्लू कुत्र्याच्या पिल्याला म्हणतात. लग्न झाल्यानंतर आता ते असे गुलुगुलू बोलतात, पिल्लू जेवलीस का? बघा पूर्वी प्रेमामध्ये वेडे व्हायचे, पूर्वी प्रेमामध्ये परिपूर्ण रममान होऊन जायचे, नंतर वेडे व्हायचे. आता तर बोबडेच होतात बा. पिल्लू तू देवलीता मेले पिल्लू ने थाना थाया था, बोबडेच. कुणाला पिलू म्हणतील सांगता येत नाही. पिलू खरं कुत्र्याच्या पिलाला पिलू म्हणतात. पण माय जेव्हा लेकराला पिलू म्हणते ना, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, त्याच्यामध्ये काही देखावा नाही. माझं पिल्लू, माझं बाळ. तसं आदराची भाषा, प्रेमाची भाषा आहे. ओरी लाला, लाला म्हणतात बालकाला अँड लाली म्हणतात मुलीला. यशोदा माता म्हणते ओरी लाला कछु शर्म नाही हमें? अरे लाला मोको तो तू प्रिय है रे, अरे मेरो लाल मोको प्रिय है, गैयन को दूध नाही. भगवंताला फार बरं वाटतं. जे चुलीवरती दूध उकळायला ठेवलं ना ते उतू जातं. आणि एकदा चुलीमध्ये दूध सांडलं ते मातांना सांगावं लागतं. मातांना दूध फार प्रिय असतं. म्हणतायत ना गाईचं दूध, दुधावरची साई, गाईच्या गोठ्यातलं गाईचं शेण आणि जावाई, ह्या तीन गोष्टी मातांना फार प्रिय असतात. कीर्तनकार सांगतात एक जावाई घरी येणार होता. एका माऊलीने जावाई येणार म्हणून तिने म्हशीला 4 दिवस पाणीच नाही पाजलं, फक्त चाराच खाऊ घालायची, पाणी पाजतच नाही. शेजारीने आणली, ती आली, ती म्हणते गंगू पाणी का नाही पाजत? नको गमाय, म्हैस माझी पातळ दूध देईल, जावाई येणार आहे, जावायला घट्ट बासुंदी बनवून द्यायची. म्हशीला दूध पाजणं सोडून दिलं. अरे म्हैस मरल ना ती जावाईच्या नादाने. आणि नंतर जावाई आल्यानंतर जावायासोबत जावाई मोठा कलेक्टर, त्याचं येणंच होत नाही. लग्न होऊन 4-5 वर्ष झाली, जावाई आला नव्हता. आता जावाई आला म्हणून तिने दूध पाजलेल्या म्हशीचं दूध काढलं, न पाणी पाजलेल्या म्हशीचं दूध काढलं, 10-12 लिटर दूध काढलं आणि ती माऊली जावाई येणार म्हणून दूध घोटत बसली. आता पूर्वी गॅस नव्हते, शेगड्या नव्हत्या, चुलीत लाकडं घालायचे, चुलीमध्ये लाकडं घालायचे आणि ते दूध घोटायचं. आता ते लाकडं घातल्यानंतर धूर होणं साहजिक आहे. 10 लिटर दूध 2 लिटर वरती आणायचं, 5-7 तास जातात. ते पाहुणे आले, जावाईची वाट बघतच होते. जावाई एवढा मोठा, जावाई आला, एक गाडी व्हाय करत आली, धावत पळत गेली. जावाईचे पाय धुतले, तिलक केला, या जावाई बापू, या जावाई बापू. देवच आला वाटलं तिला. एवढ्या गडबडीनं जावायचं स्वागत केलं. जावायला बसायचं दिलं. पळत किचन रूम मध्ये गेली. जावाई बापू खीर तुमच्यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून घोटते, थोडीच राहिली, आता थोडी घोटू द्या मला, नंतर जेवायलाच वाढते, तुम्हाला वेळ नाही.
मध्ये गेली, जावायला वाटलं किती माझी सासूबाई प्रेमळ आहे, किती माझ्यावरती प्रेम करते, किती प्रेम करते. तिथे छोटीशी खिडकी होती, छोटीशी किचन रूममध्ये, हॉलमधून किचन बघत दिसत होतं. आणि ती बिचारी सासूमाई घरामध्ये गेली आणि ती पळी असते ती काय, ते दूध घोटायला ती फिरवत आहे, चुलीमध्ये लाकडं घालत आहे, लाकडं घालत आहे. जावाई म्हणला किती सासूचे कष्ट आहेत, किती सासूला कष्ट आहेत. जावाईने असं वर तोंड करून बघितलं, किती माझी सासू कष्ट घेते. ते धूर नाका तोंडात गेला, त्यामुळे गंगा जमुना एकत्रित होत होती, खाली येत होती वर जात होती, खाली येत होती वर जात होती. गंगा जमुना महाराज ती किती वेळा पदराला पुसेल, कंटाळून गेली बिचारी. गंगा जमुना खाली येत होती वर येत होती, खाली जात होती वर येत होती. जावाई हे पाहत होता. जावाई म्हणला अरा आत्महत्या करते गंगा जमुना बासून. परिणाम ती जशी खाली आली सासूबाई फर्रकन वरती वडायची. ते धुरामुळे होतं ना, ते साहजिक आहे. तेवढ्यामध्ये जावाई पाहतच होता, नाही आवरलं गंगा जमुनाला, नाही आवरलं. ते जसंही खाली आलं ते वढायला गेली, त्याच्यातनं अर्धा धागा तुटला आणि एक एवढा मोठा ठिपका. ते ऐकायला कसं तरी वाटतं. हा मंगळ तुमची झोप घालवण्यासाठी बोलतोय. पडला एक बत्ताशा. आता काय करावं, 6 तासापासून बासुंदी ती घोटत होती ना, फेकूनही देता येत नाही, सांगता येत नाही. हे जावयाने बघितलं. जावाई म्हणला फार मोठा घात झाला. जावयाने खाली मांडलं. सासूबाईने लगेच बघितलं. कोणी बघितलं का? लक्षात आलं कोणीच नाही बघितलं. सासूबाई म्हणली एवढ्या बत्ताशाचं काय होतं, एवढी मोठी बासुंदी होतं मिक्स त्याच्यात. सासूबाईने तसाच मिक्स केलं. गडबडीत गरम ते काढतं झालं मिक्स, ते आपोआप. सासूबाईने मागे पुढे बघितलंच नाही, मिक्स केलं आणि जेवायला वाढलं. या जावयाचे जेवढे मित्र होते ना, फुरक्या देव आणायचे. जेवायला बसले, त्याच्यासोबत 10-15 लोक जेवायला बसले. वाट्या दिल्या बासुंदीच्या. बासुंदी म्हणल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी येतं. हे मित्र एक वाटी हाणायचे. द्या सासूबाई अजून बासुंदी, हानी वाट. जावाई शेजारी बसला, ते म्हणायचं हानी घे अजून. जावाई मात्र बासुंदीला खायला तयार नाही. सासू म्हटली जावाई बाबा पाया पडतो बासुंदी. जावाई म्हणला सासूबाई तुमच्या पाया पडतो, मी दुधाचे पदार्थ खात नाही, मला दुधाची ॲलर्जी आहे. सासूबाई म्हणली तुमच्यासाठी, अरे ज्याच्यासाठी स्वयंपाक केला त्याने जर नाही जेवलं तर मग कसं वाटतं माणसाला. सासूबाई म्हणली तुमच्यासाठी एवढा प्रयत्न केला, तुम्ही जर बासुंदी नाही खाल्ली तर माझा स्वयंपाक व्यर्थ आहे, एक तरी घोट घ्या. जावाई म्हणला सासूबाई मेलो तरी एकही घोट येत, एकही गोटी. आता काय करावं. सासूबाई म्हणली जावाई बापू तुमच्या पाया पडते, एक गोट घ्या, फक्त एक गोट. जावाई म्हणला तू पाया पड, नाही तर काय करायचं ते कर, मी एक घोटही घेऊ शकत. शेवट सासूबाई म्हणली जावाई बापू एक चमचाभर तरी बासुंदी घ्या, तुम्हाला 2 एकर शेती तुमच्या नावी करून देते. जावाई म्हणला सासूबाई अख्खी जमीन जरी माझ्या नावी केली, एक थेंब सुद्धा मी पिणार नाही, कारण मला ती जमीन प्रिय नाही. अगं मी बासुंदी खाऊ की तू जाते मसाला खाऊ. नंतर सासूबाईच्या लक्षात आलं, माय तुम्ही कधी बघितलं. जावाई म्हणला जेव्हा वरचा थेंब खाली आला तेव्हाच बघितलं. असं म्हणतात सासूला जावाई फार प्रिय असतो. किती अट्टास करतात. तुकोबराय बोलतात माझे शब्द नाहीत, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. प्रेमाने बोला राधे राधे. काय होतं, मला सासू सुनाच्या गप्पा मारायला आवडत नाहीत, पण थकवा घालवण्यासाठी बोलावं लागतं कधी मध्ये. जास्त पिकावरती रोग पडल्यानंतर फवारावं लागत असतं. प्रेमाने बोला राधे राधे. भगवान म्हणतात अरे सर्व गाव माझ्या विरोधात, मम्मी नाही, यशोदा माता नाही. यशोदा माता म्हणते अरे लाला मोको गय्यन को दूध नाही, लाला मोको तो तू प्रिय आहे. जे दूध उकळतं ना ते चुलीमध्ये सांडतं. चुलीमध्ये मातांना दूध फार प्रिय असतं. यशोदा माता आता म्हणलेली लाला मोको दूध नाही तू प्रिय आहे. ती यशोदा माता काय करते, मांडीवर बसलेल्या कृष्णाला खाली ठेवते आणि धावत पळत दुधाकडे जाते. भगवान म्हणले म्हातारे आता म्हणले मला तू प्रिय आहेस, दूध नाही, दुधाच्या पाठीमागे गेलीस. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आम्हाला पैसा प्रिय आहे की देव प्रिय आहे? काय प्रिय आहे? बोला बोला काय प्रिय आहे? बोल बोला ना, काय पैसा की देव? देव देव नक्की. परीक्षेमध्ये जर नापास झालात तुम्ही ना मग फार अवघड होईल. आम्हाला देव प्रिय की पैसा प्रिय?
तुमचं म्हणणं आलं देवप्रिय, चांगली गोष्ट आहे, तुमची श्रद्धा आहे, पण ऐका आम्हाला खरा देवप्रिय नाही. जोपर्यंत देव आमची समस्या सोडवतो तोपर्यंतच देवप्रिय आहे. देवाकडनं एखादी आमची गोष्ट न घडू दे, आम्ही देवाला सोडून निघून जातो. लाखो करोडो उदाहरण आहे. अरे एखादा देव प्रसन्न होणारा असू द्या, त्याला जागृत देवस्थान म्हणून महाराज आम्ही लाखो करोडो रुपये त्याला दान करतो, आणि एखादा देव त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, तो एकटाच राहतो का? तोही देव आहे, हाही देव आहे, मग त्याच्याकडे एवढे जातो, याच्याकडे का नाही? उत्तर आहे तो देव आमच्या समस्याचा हाल करतो, आम्हाला काहीतरी देतो म्हणून आम्ही त्याच्याकडे मागायला जातो. हा देव आम्हाला काहीच देत नाही ना, म्हणून त्याच्याकडे डोकून सुद्धा बघत नाही. वाक्य ऐका, जगाच्या पाठीवर सर्वात नीच प्राणी कोणता असेल तर त्याचं नाव फक्त माणूस आहे. मायबापाला सोडत नाही, तिथे देवाची काय कथा घेऊन बसला? मायबापाला सुद्धा सोडत नाही तो, तिथे देवाची काय कथा? आम्हाला मुलं नाही, आम्हाला देव नाही, आम्हाला पैसा प्रिय. यासाठी उदाहरण सांगू, तुम्हाला कळेल तुम्हाला. लक्ष्मी आणि भगवंत दोघा जणांमध्ये वाद झाला. लक्ष्मी म्हणली, देवा मी सर्वश्रेष्ठ, कलियुगामध्ये लोक मला पूजतात. भगवान म्हणले, वेडी आहेस लक्ष्मी, माझे एवढे मोठे सर्व सहकारी, माझे सर्व भक्त आहेत, माझा जास्त सन्मान. लक्ष्मी म्हणली, माझा सन्मान. देव म्हणला, माझा सन्मान. परीक्षा घे, परीक्षा. भगवान आले साधूच्या रूपामध्ये एका गावामध्ये, आणि भगवंत जेव्हा प्रवचन करत होते, भगवंताची अमृतवाणी सर्व लोक ऐकत होते. अरे वेडी झाली लोक, वेडी, वाह क्या बाबा आया है, अरे हर समस्या का हल करता है, कितना प्यारा बाबा है, अरे हर समस्या का हल करता है. बाबाजी जेव्हा मार्गदर्शन द्यायचे, देव साक्षात बाबाजीच्या रूपामध्ये, सर्व भीड बाबाजींकडे. अरे जागा पुरत नव्हती, जागा. लाखो करोडो लोक बाबाजींचं प्रवचन ऐकायला. 10-15 दिवस, महिना गेला. भगवान इतना इशारा करतात, क्यों लक्ष्मी देखो मेरे भगत कितने. लक्ष्मी म्हणली, थांब देवा. ज्या गावात प्रवचन सुरू होतं ना, त्याच गावात लक्ष्मी माता एका ते भांडे विकणारीचं रूप घेऊन आली, आणि भांडे विकत होते. त्या वैदिनीचं रूप घेऊन आली. येत असताना प्रत्येक घरी जायची, ज्या घरी देवाची व्यवस्था होती ना राहायला, देवाने काय केलं, प्रवचन एवढे सुंदर करत होते, मग राहण्याची व्यवस्था. गावचे पाटील, माझ्या घरी राहा बाबा, स्पेशल रूम दिली. ज्या घरी बाबा राहत होते ना, जेव्हापासून देवाला तिथे कमी असेल काय, सर्व भरभराटी झाली. अरे सर्व गावात खबर पसरली, ज्या घरी देव राहतो ना, ज्या घरी बाबा राहतो तिथे भरभराटी होते. सर्वांची अपेक्षा, आमच्या घरी यावं, आमच्या घरी यावं, जिथे देव जाईल आशीर्वाद देऊन जातात. ज्या घरी देव राहत होते, देवाला कुटिया दिली होती, एक झोपडी दिली, एक रूम दिली होती, त्याच घरी लक्ष्मी आली. मावशी एक ग्लास भर पाणी मिळेल का? देवाचं इकडे प्रवचन सुरू होतं, एकटीच मावशी घरी आली होती. मावशीने आवाज ऐकला, शेवट लक्ष्मी माता आहे, तिने ग्लास भरून पाणी आणलं. थांब ग, माहिती देते तुला. ग्लास भर पाणी आणलं. हिने काय करावं ऐका, आपल्या झोळीत हात घातला आणि सोन्याचा ग्लास बाहेर काढला. याच्यात दे, तुझ्या ग्लासात नाही पिणार. तिने सोन्याचा ग्लास बघितला, होय दिन भिकारी, भांडी विकणारी, हिच्याकडे सोन्याचा ग्लास कुठून आणला? अगं असं एकच नाही, माझ्याकडे भरपूर आहेत. तिने त्याच्यामध्ये पाणी ओतलं. हिने लक्ष्मी मातेने पाणी पिलं आणि ग्लास फेकून दिला, म्हणजे तिच्या अंगावर, घे, जिथे मी पाणी पिते तिथे त्याला हे देऊन टाकते. तिचे तर डोळेच पांढरे झाले. ती म्हणली, मावशी जेवण केल्यावर ताटही देते. तिने लगेच जेवण केलं. हिने ताट काढलं, सुवर्णाचं ताट. लक्ष्मी माताने जेवण केलं आणि ताट तिथे सोडून गेली. ज्या घरी जाते पाणी मागते, ग्लास तिथेच ठेवते, ताट तिथेच ठेवते, सोन्याचा ग्लास, सोन्याचं ताट. गावामध्ये चर्चा पसरली. बघता बघता हे लाखो लोक बसले होते ना, एका लहान लेकराला कळाली ही खबर, आणि ते लेकरू धावत पळत आलं. अरे ऐका ऐका, आपल्या गावामध्ये अशी मावशी आली, अशी मावशी आली. तिला जर पाणी दिलं तर तिच्या पिशवीत सोन्याचा ग्लास काढते, पाणी पिते, सोन्याचा ग्लास. ज्याच्या घरी पाणी पिलं त्यालाच देते, ज्याच्या घरी जेवण केलं त्याला सोन्याचं ताट देते. एवढी श्रीमंत मावशी आपल्या गावामध्ये आली. लोकांनी ऐकलं, सोन्याचा ग्लास देते, सोन्याचं ताट देते. महाराज हे देवाचं प्रवचन सुरू होतं. देव म्हणले, अरे ऐकू नका, त्याचं हे काहीतरीच आहे. लोक म्हणले, तुझं प्रवचन आणि तू पाठीमागणं एक 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 निघाले. लक्ष्मी माता आली
लक्ष्मी माता आली. लक्ष्मी माता जशी लोकांनी बघितली, अरे सोन्याचं ताट आणि सोन्याचं ताट आणि ग्लास बघितली. जेवढे देवाजवळ होते ना तेवढे लक्ष्मीच्या चरणाजवळ आले. माय आमच्या घरी राह, तुला पाहिजे तिथे तू आमच्या घरी राह, माय आमच्या घरी राह. देव म्हणले अरे प्रवचन ऐका, प्रवचन ऐका, कल्याणाच्या गोष्टी सांगते, प्रवचन ऐका. लोक म्हणले बाबा तुझं तू प्रवचन तूच ऐक, तूच करण तूच ऐक, आम्हाला तुझं प्रवचन नको, आम्हाला हे सोन्याचं ताट आणि ग्लास पाहिजे. आम्हाला देव नाही आम्हाला धन प्रिय, आम्हाला देव नाही, आम्हाला धन प्रिय आहे. आम्हाला मुलं बाळ नाही, आम्हाला धन प्रिय आहे. धन कसं प्रिय आहे, मुलं बाळ कसे प्रिय नाहीत आहे का? जगाचा बाप परीक्षा घेतो, माँ तो को गयन को दूध प्यारो है या अपनो पूत प्यारो प्यारो है. यशोदा माता म्हणते दारी के मोको गयन को दूध नाही, मोको तो तू प्रिय है रे लाला. भगवान परीक्षा घेतात, त्या दुधाला आज्ञा देतात, दूध उकळतं, चुलीमध्ये सांडतं. यशोदा माता त्याला उचलते आणि दुधाकडे जाते ना. भगवान म्हणले म्हातारे आता म्हटलीस कृष्ण तू प्रिय आहेस, आता दुधाच्या पाठीमागे म्हणजे माईच्या पाठीमागे निघालीस. भगवान मटका घेतात, ते मटका फोडतात. मटका जेव्हा फोडतात धम दिसे आवाज येतो, काय फुटलं म्हणून बाहेर येतो. यशोदा माता पाहते, दया दुधाने आंघोळ केलेला कृष्ण. यशोदा माता विचार करते एवढा राग याला. आणि यशोदा मातेच्या लक्षात येतं दारिके मला असं वाटत होतं सर्वात सज्जन माझं लेकरू पण सर्वात खोडकर तू आहेस. आता इथे राहायचं नाही, वनामध्ये जायचंय. वेळ कमी असल्यामुळे भगवान गाई गोपाळ घेऊन वनामध्ये जातात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. खेळ खेळून खेळून तिथे आगासूर नावाचा दैत्य येतो. भगवान आगासुराला मारतात, बकासुराला मारतात, केशी धेनुकासुराला भगवान मारतात. आणि बघता 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 भगवंत 7 वर्षाचे पूर्ण होतात. गोवर्धन लीला भगवंत करतात. भगवान 7 वर्षाचे पूर्ण होतात. पौर्णिमेची रात्र आहे. भगवान महारास लीलेचा आनंद ब्रजवासियांना देतात. महारास लीला भगवंत करतात. महारास याचा अर्थ फक्त जाणून घ्या, जिथे कामाचा नाश तिथे महारास. महाराज कामाची लीला नाही, महाराज काम रहित लीला आहे. जिथे 80, 90, 100 वर्षाच्या गोपिका आहेत आणि 7 वर्षाचा लेकरू आहे, 7 वर्षाचा देव आहे. कामलीला कशी लोक नाव ठेवतात. माझ्या देवाची कथा आधी जाणून घ्या माय बाप. लोक म्हणतात शोभतं का देव? महाराज आर शोभलं का तुमच्या देवाला? काय गोपिकाची छेड काढत होता, अरे गोपिकाची छेड काढत होता. 5 वर्षाचा लेकरू, 3 वर्षाचा, 7 वर्षाचा महाराज केली. देवाची बरोबरी करायला निघालास. माझ्या देवाने चोरी केली तर ज्या घरी चोरी केली त्याच्या घरी 1000 पटीने धन वाढलं. तुझा बरं कोणाच्या घरी चोरी करायला? सुजोस्तोर मारती. त्याने गोपिकाची छेड काढली तर गोपिकांना आनंद झाला. आज तुझा बरं एखाद्या गोपिकाची छेड काढायला सुजोस्तोर नाही, फुटोस्तोर मारतील. प्रेमाने बोला राधे राधे. गोपाल कृष्णजींच्या चरित्राचा आम्ही विचार करायचा, त्याचा आम्ही बरोबरी करायला जातो. अरे ज्या भगवंताची बरोबरी करतो, कधीतरी हे चरित्र वाचा. त्याने गोवर्धन उचलला, फक्त करंगळीवरती त्यांनी गोवर्धन उचलला. आम्ही साधं एखादं 50 किलोचं चुरमुऱ्याचं पोतं उचलून बघा, तिथंच कणतो है ना, उचलतानाच कुथतो. देवाची बरोबरी करायला निघाला. माझ्या देवाने 12 गाव अग्नी गिळला, 12 गाव. हेही कधी वाचा. आम्हाला उद्बत्तीचा जर स्पर्श झाला तर टुनकून उडतो है ना, उद्बत्तीचा चटका सहन होत नाही. त्याने 12 गाव अग्नी गिळला. लोक म्हणतात काय महाराज शोभलं का देवाला? त्याने 16,108 बायका केल्या. अरे 16 सहस्त्र नारी भोगोनी ब्रह्मचारी, 16 सहस्त्र नारी भोगोनी तो ब्रह्मचारी होता, तो देव आहे. त्याची बरोबरी